हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल एम के ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग इंग्लिश डे ग्रेड 4चा चॅप्टर नंबर 2 हाव आय टॉट माय ग्रँडमदर्स टू रीडचा आज आपण प्रॅक्टिस झोन 1 पाहणार आहोत. चला तर क्वेश्चनने सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. खाली दिलेले जे क्वेश्चन आहेत त्याचे आन्सर करा. तर A1 आहे, व्हॉट वॉज द स्टोरी ऑफ कर्मवीरा. कर्मवीराची कथा किंवा स्टोरी काय आहे. तर त्याचा आन्सर आहे, इट वॉज अ स्टोरी अबाउट ॲन ओल्ड लेडी हू वेंट टू काशी. जी कर्मवीरा ही काय आहे, ते एक मॅगझिन यायचं आणि त्याची जी स्टोरी काय होती ते विचारले. तर ही स्टोरी एका वृद्ध म्हणजे एक ओल्ड लेडीची होती जी काशीला गेली होती. नेक्स्ट पाहूया बी, हू यूज टू रीड द स्टोरी ऑफ कर्मवीरा अँड वाय. ही कर्मवीराची गोष्ट कोण आणि का वाचत होते असं विचारलं आहे. तर आन्सर आहे, सुधा यूज टू रीड द स्टोरी ऑफ कर्मवीरा बिकॉज हर ग्रँडमदर डिड नॉट नो हाऊ टू रीड अँड राईट. सुधा ही कर्मवीराची गोष्ट वाचून दाखवायची कारण तिच्या आजीला वाचता लिहिता येत नव्हते. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. नेक्स्ट पेजमध्ये आहे सी क्वेश्चन, वेअर डीड सुधा गो विथ हर फॅमिली. सुधा तिच्या फॅमिली सोबत कुठे गेली होती असा प्रश्न केलेला आहे. आन्सर आहे त्याचं, सुधा गॉट ॲन इन्व्हिटेशन फॉर हर कझिन्स वेडिंग. द वेडिंग वॉज इन द नेबरिंग विलेज. सो सुधा वेंट टू द वेडिंग विथ हर ग्रँडपेरेंट्स, अंकल, आंट्स अँड कझिन्स. सुधाला तिच्या चुलत भावाचं, बहिणीचं, कोणाचं म्हणजे कझिन मीन्स दोन्ही पण येतात, त्याच्या लग्नाचं आमंत्रण मिळालं होतं आणि त्या लग्नासाठी ती शेजारच्या गावात गेली होती. आणि ती कोणासोबत गेली होती तर तिच्या पेरेंट्सबरोबर, अंकल, आंट आणि कझिनबरोबर गेली होती. D1 पाहूया, वाय वॉज अव्वा क्राईंग वेन सुधा रिटर्न फ्रॉम द वेडिंग. अव्वा का रडायला लागली होती जेव्हा सुधा लग्नाहून परत आली तेव्हा. तर आन्सर आहे, अव्वा वॉज क्राईंग बिकॉज सुधा हॅड गॉन टू अ वेडिंग. द नॉवेल हॅड कम इन द अब्सेन्स अँड देअर वॉज नो वन टू रीड इट फॉर अव्वा. आता अव्वा का रडत होती याचं कारण काय होतं की सुधा लग्नाला गेल्यामुळे अव्वा रडत होती कारण तिच्या अब्सेन्समध्ये म्हणजे तिच्या अनुपस्थितमध्ये ही जी नॉवेल आली होती ही कोण वाचणार आणि कोणी वाचून दाखवायला नव्हतं तिला, म्हणून अव्वा रडायला लागली. E1, वाय डीड सुधा गिव अव्वा अ बुक वाईल एक्सचेंजिंग गिफ्ट. भेटवस्तूची जी आहे ना एक्सचेंजिंग म्हणजे देवाणघेवाण करताना सुधाने अव्वाला पुस्तक का दिले. तर आन्सर आहे, सुधा गेव अव्वा अ बुक while exchanging gifts because it was the novel that Avva loved the most. Now that she knew how to read and write, the novel was an ideal gift for her. आता सुधाने का दिलं असेल ते त्याचा आन्सर आहे की कारण अव्वाला सर्वात जास्त आवडणारी ती काय होती, नॉवेल होती आणि तिला आता लिहिता वाचता येत असल्यामुळे तिला या नॉवेलचा एक काय होतं, आयडल म्हणजे एक आदर्श गिफ्ट म्हणून तिने दिलं. चला तर क्वेश्चन नंबर 2कडे वळूया. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट वर्ड्स गिवन इन द बॉक्स. खाली आपल्याला बॉक्समध्ये काही वर्ड दिलेले त्याचा उपयोग करून आपल्याला खाली दिलेल्या फिल इन द ब्लँक्स फिल करायच्यात. चला तर मग A1, सुधा लिव्ह विथ हर ग्रँडपेरेंट्स इन अ विलेज इन डॅश. तर ती सुधा तिच्या कुटुंबासोबत, आजी आजोबांसोबत कुठे राहत होती, कोणत्या गावात राहत होती, तर कर्नाटका. नेक्स्ट पाहूया बी, सुधा अँड हर फॅमिली वेंट टू अ वेडिंग फॉर अ डॅश. सुधा आणि तिचे फॅमिली किती दिवसांसाठी लग्नाला गेली होती तर 1 आठवड्यासाठी, तर अ वीक. सी, अव्वा वॉज डॅश टू टेक हेल्प फ्रॉम एनीवन. अव्वाला कोणाकडूनही मदत घ्यायला काय वाटत होती, लाज वाटत होती. लाजला काय तिथे हे काय आहे, इम्बॅरन्स, हे त्याचं आन्सर आहे. D1, अव्वा गेव हरसेल्फ द डेडलाईन टिल डॅश. तर दशेरा आन्सर आहे. अव्वाने स्वतःला दशेरापर्यंतची काय दिली होती, मुदत दिली होती. E1, अव्वा वॉज डॅश वेन शी फर्स्ट बिगेन
टू रीड अँड राईट. तर अव्वा कितव्या वर्षी? तर 62 वर्षी ती पहिल्यांदा वाचायला आणि लिहायला लागली. क्वेश्चन नंबर 3. अरेंज द सेंटेन्स इन द ऑर्डर इन विच दे अपियर इन द स्टोरी. स्टोरीमध्ये जी कथा क्रमवार घडली आहे त्यानुसार त्याची मांडणी करा असं म्हणून सांगितले. मी डायरेक्टली त्याची आन्सरच सांगते. ओके. तर फर्स्टला आपल्याला येईल B1. अव्वा वॉज डिटरमाइंड टू लर्न हाऊ टू रीड अँड राईट. हे येईल. नेक्स्ट आहे B1. तर सुधा लिव विथ अव्वा इन अ विलेज इन नॉर्थ कर्नाटका हे येईल. नंतर नेक्स्ट येईल C1. अव्वा क्राईड बिकॉज द नॉवेल केम वेन नो वन वॉज ॲट होम अँड शी कुड नॉट रीड इट. आणि नेक्स्ट D1 येईल. सुधा began to tuition and the deadline was set till दशेरा. नंतर येईल अव्वा वॉज अ पेशंट स्टुडंट्स. आणि F1 हे लास्टला येईल की अव्वा टच सुधा's feet as she taught her how to read and write. ओके स्टुडंट्स, हा मी डायरेक्टली आन्सर ह्याचा सांगितलेला आहे. चला तर मग आता क्वेश्चन नंबर 4 कडे वळूया. मॅच द वर्ड्स गिवन इन कॉलम ए विथ द रिलेट पार्ट इन कॉलम बी. चला तर ह्या काय करायच्या? जोड्या जुळवायच्यात. आपल्याला मॅच तर करायचं आहे कॉलम ए आणि कॉलम बी. कॉलम एमध्ये पहिला आपण पाहूया A1. अव्वाज रियल नेम वॉज. अव्वाचं खरं नाव काय होतं? तर कृष्णटका हे तिचं नाव होतं. म्हणून जे लास्टला आहे 6वालं ते आन्सर येईल. नेक्स्ट B1. कर्मवीरा इज अ. कर्मवीरा हे काय होतं? एक नॉवेल होतं. म्हणजे थर्ड वन हे त्याचं आन्सर येईल. C. सरस्वती पूजा वॉज डन ऑन. सरस्वती पूजा ही कधी होणार होती? तर सरस्वती पूजा ही दशेऱ्याला होणार होती. नेक्स्ट म्हणजे 5वालं त्याचा आन्सर राहील. D1. अव्वाज गिफ्ट टू सुधा वॉज अ. अव्वाचं जे गिफ्ट होतं ते काय होतं? तर सुधासाठी फ्रॉक. नेक्स्ट सेकंड वन. अव्वा कॉल्ड सुधा हर. अव्वा सुधाला काय म्हणून तिने हे केलं म्हटलं? तर ॲज अ गुरु म्हणून. फर्स्ट वन त्याचं आन्सर राहील. F1. फ्रॉम सुधा अव्वा लर्न्ड. तर ना सुधाकडून अव्वा काय शिकली? तर त्याचा आन्सर आहे फोर्थ वन, टू रीड अँड राईट. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला मॅच द फॉलोइंग व्यवस्थित समजलं असेल. चला तर क्वेश्चन नंबर 5 कडे वळूया. राईट द कॅरेक्टर स्केच ऑफ अव्वा बाय डिस्क्रायबिंग हर 5 क्वालिटीज. तर अव्वाच्या 5 गुणांचे वर्णन करून तिचे जे व्यक्तिमत्व आहे, कॅरेक्टर आहे, ते तुम्ही काय करा? लिहा असं सांगितलेलं आहे. तर आन्सर आहे फर्स्ट वन. आपण हे आता पॉईंटने लिहूया ते, कारण त्यांनी आपल्याला 5 सांगितलं तर आपण 5 क्वालिटीज सांगूया. फर्स्ट, अव्वा वॉज अ डिटरमाइंड लेडी ॲज शी वॉन्टेड टू लर्न हाऊ टू रीड अँड राईट ॲट द एज इन 62. अव्वाने एक डिटरमाइंड म्हणजे काय? तर दृढ निश्चय करणे अशी ती एक लेडी होती, कारण तिला वयाच्या 62 वर्षी ती वाचायला आणि लिहायला शिकली होती. नेक्स्ट पाहूया सेकंड पॉईंट. शी वॉज अ व्हेरी गुड स्टुडंट्स ॲज शी डिड हर होमवर्क ऑन टाईम अँड इवन रेसिटेड एव्हरीथिंग सुधा आस्क हर टू. अव्वा ही कशी होती? एक हुशार विद्यार्थिनी होती, कारण ती तिचा होमवर्क वेळेवर करायची आणि सुधाने सांगितलेली प्रत्येक गोष्ट ती काय करायची? आठवणीने करून दाखवायची. नेक्स्टकडे वळूया. चला नेक्स्ट आहे थर्ड पॉईंट. अव्वा बिलीव इन रिस्पेक्टिंग एव्हरीवन. अव्वा सर्वांचा आदर करण्यावर विश्वास ठेवत असेल. फोर्थ वन. शी इवन टच सुधा's फीट. तिने सुधाच्या पायांना सुद्धा स्पर्श केला होता. ह्याच्यावरून अव्वा काय दिसत होती? एक रिस्पेक्टिव्ह पर्सन दिसत होती. फिफ्थ वन. अव्वा वॉज अ लव्हिंग ग्रँडमदर ॲज शी गेव हर अ फ्रॉक. अव्वा वॉज पॅशनेटेड अबाउट रीडिंग द नोवेल. अव्वा एक ही प्रेमळ आजी होती. तिने सुधाला एक फ्रॉक दिला होता. अँड
आणि ते मला कादंबरी वाचण्याची म्हणजे जे नॉवेल वाचण्याची खूप आवड होती हे आपल्याला या स्टोरीमधून कळते. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला हा ना प्रॅक्टिस झोन व्यवस्थित समजला असेल. एनी डाऊट असेल तर मला नक्की कमेंटमध्ये तसे सांगा. थँक यू.